भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन किसान कृषी प्रदर्शनास कालपासून सुरुवात झाली आहे. प्रदर्शनाचं उद्घाटन हे बुधवारी सकाळी 9 वाजता प्रदर्शन स्थळी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाच्या हस्ते करण्यात आलं. हे प्रदर्शन रविवारपर्यंत म्हणजे 15 डिसेंबर पर्यंत पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र मोशी भोसरी जवळ पुणे येथे सुरू राहणार आहे. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारपासून म्हणजेच तारीख 13 डिसेंबर पासून कांदा लिलावाला सुरुवात करण्यात येणार आहे. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी म्हणजे तारीख 10 डिसेंबर रोजी व्यापारी व संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दत्त जयंतीचा औचित्य साधून कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सभापती शरद जगताप यांनी माध्यमांना दिली आहे. कारखानदारीचं कोणतंही पार्श्वभूमी नसताना व अनुभव नसताना साखर उत्पादनाबरोबरच अन्य विविध उपपदार्थ निर्मितीचा प्रकल्प यशस्वीपणे राबवून जकराया कारखान्याने साखर उद्योग निर्माण केलेली ओळख कौतुकास्पद आहे. अल्पकाळात खासगी कारखान्याने घेतलेली ही झेप राज्यातील एक उत्तम उदाहरण असल्याचं मत राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वटवटे येथे व्यक्त केली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात हरसूल ठाणापाडा भागात रसाळ आणि मधुर केशर आंबा मोठ्या प्रमाणात पिकतो. काही आंबा उत्पादक शेतकरी विदेशात निर्यातही करतात. गतवर्षी वेळोवेळी झालेल्या अवकाळी पावसाने मोहोर मात्र यावेळेस जळून आलाय. पाहिजे त्या प्रमाणात वातावरण न लाभल्याने गतवर्षी आंबा पीक आलं नाही. यावर्षीही तीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून ढगाळ हवामान आणि तापमानात होणारा चढ उतार यामुळे आंबा बागायतदार शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळेच कृषी खात्याने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सरकारने 25 लाख टन गहू खुल्या बाजारात विकल्यानंतरही गव्हाचे भाव कमी झाले नाहीत. त्यामुळे सरकारने काल स्टॉक लिमिटची मर्यादा देखील कमी केली आहे. घाऊक आणि किरकोळ व्यापारी, प्रक्रियेदार आणि मोठ्या विक्री साखळ्या यांची गहू स्टॉकची मर्यादा निम्मी केली आहे. जळगावमध्ये खतांचा वापर कमी करण्यासह मजूर टंचाईची समस्या दूर करण्यासाठी आणि युरिया, DAP व इतर खतांच्या तसेच नॅनो खतांच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने शेतकऱ्यांना ड्रोनसाठी अनुदान देण्याचं जाहीर केलं असून त्याबाबत मार्गदर्शन सूचना जारी केल्यात. या योजनेतून शेतकऱ्यांनी अर्ज सादर करून लाभ घ्यावा असं आवाहन कृषी विभागासह लोकप्रतिनिधींनी मागील वर्षभरात अनेकदा केलं, परंतु या योजनेस अल्प प्रतिसाद मिळालाय. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात रब्बी हंगामात 10 डिसेंबर पर्यंत 7,977 हेक्टरवर विविध पिकांचा पेरा झाल्याचा तालुका कृषी कार्यालयाचा अहवाल आहे. मात्र यात सूर्यफूल, तीळ आणि करडईचा पेरा अगदी नाममात्र असल्याने शेतकऱ्यांनी या तेलबिया वाणांकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय. तालुक्यात रब्बी हंगामात 5,940 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून त्यात आता 2 डिसेंबर पर्यंत 7,977 हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. तालुक्यात तब्बल 3,362 हेक्टरवर मक्याची लागवड झाली आहे. विशेष म्हणजे शेतकरी सर्वच पिकांचं उत्पादन घेत असून करडई आणि तीळ 0 हेक्टर क्षेत्रात दिसून येत आहे. अनेक राष्ट्रीय बँका एकरकमी कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करत नाही. अशा राष्ट्रीय बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शरद जोशी प्रणित जिल्हा शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा व शेती भांडवलाच्या गरजेचा काळ आहे. त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीय बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याची बाब समोर येते.